हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा हेअर अँड ब्युटी स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. मी तुम्हाला सांगितलं होतं की शुगर वॅक्सिंग हँड आणि लेग मी करून दाखवणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की हँड वॅक्सिंग कसं केलंय ते, आणि आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की लेग वॅक्सिंग कसं करायचं. तर तुम्ही ग्रोथ बघू शकता किती व्यवस्थित आणि मोठी ग्रोथ आहे. तर या ग्रोथवरती आपण शुगर वॅक्स कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप बघूया. तर फर्स्ट आपण लावणार आहोत, पावडर लावून घेणार आहोत. व्यवस्थित पूर्ण लेगला व्यवस्थित अशी पावडर लावायची. जास्त गरम वॅक्स होऊन द्यायचं नाहीये, कारण तुम्ही बघू शकता की आता समर चालू आहे, चटका बसण्याची शक्यता असते. अशा प्रकारे व्यवस्थित छोटे छोटे पॅच घ्यायचे वॅक्स करायचे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित एका हाताने खाली बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असे हेअर झालेले आहेत. छोटे छोटे पॅच घेऊन आपण असं व्यवस्थित वॅक्स करतो. व्यवस्थित क्लीन असं वॅक्स करायचंय. जास्त चिपचिप होता कामा नये. वॅक्स करायचंय. अशाच प्रकारे आपण छोटे छोटे पॅच घेऊन व्यवस्थित वॅक्स करणार आहोत. हे स्टुडंट प्रॅक्टिस करत आहे आणि स्टुडंट वॅक्स पण करून दाखवते. तिची प्रॅक्टिस पण होती. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या त्यांनी व्यवस्थित वॅक्स लावले. एकदम क्लीन निघत पण आहे, जास्त चिपचिप होत नाही आणि वॅक्स बरोबर थोडंफार तरी टॅनिंग निघतं. शुगर वॅक्सने एवढं टॅनिंग निघत नाही, पण एक 20 ते 30% पर्यंत त्याचं टॅनिंग सुद्धा रिमूव्ह झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की नॉर्मली ग्रोथ जी असते ना ती अशी असते, अशी असते. आता ह्या साईडची ग्रोथ तुम्ही बघितली तर ही ह्या साईडला ग्रोथ आहे. तर आपण वॅक्स जे आहे ना ते ह्या साईडला लावणार आहोत असे अशा प्रकारे. बघूयात आपण. साईड जी आहे, ही जी साईड आहे या साईडला टॅनिंग जास्त असतं आणि ही स्किन पण नाजूक असते. तर इथं आपण एकदम पातळ लेअर लावून वॅक्स करूया. अशा प्रकारे वॅक्स लावायचं आहे. शक्यतो हे वॅक्स जर आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये करत नाही का, तर शुगर वॅक्स जर म्हटलं तर त्याला पाणी सुटतं. त्यामुळं आपण शुगर वॅक्स हे समरच्या सीझनमध्ये करत नाही. जर केलं तर आपण टॅनिंग किंवा रिका वॅक्स वगैरेच करतो. पण हे बेसिक क्लासमध्ये शुगर वॅक्स जास्त प्रमाणात केलं जातं, म्हणून मी बेसिकमध्ये तुम्हाला हे शुगर वॅक्स शिकवते. आता आपण बघूया, हा पार्ट झालेला आहे. आता दुसरा पाय बघूया.
एक पाय जो केलेला तो पूर्ण तर तुम्हाला दाखवलाय, तर तो स्टुडंटनी केलेला आहे. तर स्टुडंटची प्रॅक्टिस होती. आता हा मी स्वतः तुम्हाला लेग करून दाखवतीये. यांची ग्रोथ बघितलं तर तुम्ही बघू शकता, ही ग्रोथ पूर्ण आडवी ग्रोथ आहे. शक्यतो अशी ग्रोथ नसते, ग्रोथ ही अशी असते, पण प्रत्येकाच्या स्किनवर डिपेंड असते की ग्रोथवर डिपेंड असतं की कशी ग्रोथ येते ते. तर तुम्ही बघू शकता ह्या मॅडमची ग्रोथ ह्या साईडला आहे, इकडची ग्रोथ ह्या साईडला आहे, इकडची ग्रोथ सुद्धा अशी आणि अशी दोन्ही साईडला आहे. तर याच्यावरती आपण वॅक्स कसं करायचं आपण बघूया, करूया. चालेल. पहिलं स्टार्टिंग जी आपली आहे रेग्युलर ती म्हणजे पावडर लावून घेणे. व्यवस्थित अशी पावडर लावून घेतलेली आहे. पावडर लावून घेतल्यानंतर ना ही जी ग्रोथ आहे इकडे, ठीक आहे, तर ही ग्रोथ जी आहे ही आपण अशी काढणार आहोत. ही अशी वॅक्स जी आहे ती आपण या साईडला एवढा पार्ट लावून घेणार आहोत. ठीक आहे. हा पोर्शन एवढा लावल्यानंतर ना ही जी स्ट्रिप्स आहे ही जी आहे ती खरबोडी साईड जी असते ती खालच्या साईडला आणि प्लेन ती असते ती वरच्या साईडला, कारण याने ग्रिप छान भेटते. तर हे व्यवस्थित ह्या साईडला लावून व्यवस्थित प्रेस करायचं की जेणेकरून केस तुटून येणार नाही. आणि हे व्यवस्थित असं लावून खालच्या साईडला टाईट पकडून हे तुम्ही बघू शकता, हे असं वॅक्स, हे असे हेअर निघतात आणि हे व्यवस्थित हा पॅच निघालाय तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि जरी एखादा दोन शुगर वॅक्स आहे याच्यामध्ये मुळासह केस निघण्याची तुम्ही आशा करू नका. याने थोडे तरी तुटून केस येतात आणि डबल लावायला लागतंच हे. तर तुम्ही बघू शकता थोडेसे तुटलेले आहेत, तर आपण हे परत एकदा आपण ॲप्लिकेशन करू शकतो. पण आपण पूर्ण पाय करून घेऊया आणि जर जिथे केस राहिले असेल तर तिथं आपण पुन्हा एकदा ॲप्लिकेशन करूया. अशा प्रकारे हे वॅक्स निघालं. आता आपण पूर्ण पाय अशाच व्यवस्थित छोटे छोटे पॅच घेऊन आता इथे राहिले आपण इथे परत लावू शकतो. जिथे जिथे पॅच राहिलाय तिथे तिथे आपण लावू शकतो परत एकदा. आणि जरी अगदीच जर नसेलच निघत, एखादा दोन छोटे केस असेल तर तो आपण थ्रेडनी सुद्धा काढून देतो. एक किंवा दोन असेल तर. आणि नेहमी वॅक्स करताना थोडंसं फास्टच करायचं की जेणेकरून कस्टमरला इरिटेशन नको व्हायला. जास्त वेळ कस्टमर बसू शकत नाही. बघा तुम्ही किती व्यवस्थित. आता हा पोर्शन घेणार आहे, मधला पोर्शन झालेला आहे. आता हा व्यवस्थित पोर्शन आपण घेणार आहोत. करून घ्या व्यवस्थित. असं पातळ लेअर लावायची. जास्त शुगर वॅक्सिंगची जास्त जाड लेअर आपण लावत नाही, कारण क्लायंटला भाजण्याची शक्यता असते. बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे वॅक्स केलेले आहे. एखादे दोन केस राहिले असेल तर आपण त्याला पुन्हा एकदा ॲप्लिकेशन करतो. पण आपण आता खालचा पोर्शन करून घेऊया व्यवस्थित. आता तुम्ही लेअर बघू शकता किती व्यवस्थित आणि पातळ लेअर लागली जाते. परत तर आपण एकदा पावडर लावूया. हे बघा, परत एकदा पावडर लावूया. आणि जर राहिलेच असेल छोटे छोटे तर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित पातळ असं ॲप्लिकेशन करूया. हे अशा प्रकारेच ॲप्लिकेशन व्यवस्थित झालं पाहिजे. जास्त जाड लेअर लावायची नाही. पुन्हा पुन्हा मी जर एकच गोष्ट सांगत असेल तर ते तुम्ही हायलाईट करून घ्या. अशा प्रकारे परत एकदा
छोटे छोटे केस राहिले असेल तर ते निघून जातात. पण जर डबल ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला पावडर लावणं गरजेचंच आहे, हे समजून घ्या. आता मधला पार्ट आणि साईडचा पार्ट झालेला आहे व्यवस्थितरित्या. आता हा जो साईडचा पार्ट आहे हा थोडासा पॅच राहिला तो मी काढून घेते. मी यूट्यूबला जेवढे व्हिडिओ टाकते ते सगळे नॉलेजेबल आहे, तुम्हाला शिकण्यासारखे आहे. माझी एकच इच्छा आहे की ज्या हाऊस वुमन किंवा ज्या लेडीज आहेत त्यांना जर क्लास लावू शकत नाही किंवा त्यांच्या घरापासून खूप जास्त अंतरावरती लांब असेल क्लास, तर त्यांच्यासाठी मी हा बेसिक जो क्लास आहे ऑनलाईनचा हा चालू केलेला होता. तर त्याच्यातले आपले 18 ते 19 डे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला बरंचसं असं नॉलेजेबल व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही ते टाईम काढून ते व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी टाकलेले आहे. त्याच्यासाठी काही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही, फी द्यायची गरज नाही, फक्त तुमचा टाईम महत्त्वाचा आहे. ज्या मुलींना खूप जास्त शिकण्याची इच्छा आहे तर त्या मुलींनी अवश्य हा क्लास जॉईन करून रोजचे आपले व्हिडिओ जे आहे ते तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बघा किती व्यवस्थित मी वॅक्स झालेला आहे. पूर्णरित्या व्यवस्थित प्रकारे तुम्ही बघू शकता. कुठंही रेडनेस नाही आहे, कुठं इचिंग दिसत नाही आहे, कुठे केस तुटून आलेले दिसत नाही आहे. टॅनिंगसुद्धा व्यवस्थित निघाला आहे. स्टार्ट टू एंडपर्यंत तुम्ही बघू शकता व्यवस्थित. तर शुगर वॅक्सिंग करणं एवढं अवघड नाही आहे. तर हे आपले लेग फ्रंट साईड झालेली आहे. तर बॅक साईड ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस क्लायंटला आपण बॅक साईडला मागच्या साईडला हे करून वॅक्स करतो. तर आपण बघूयात मागच्या साईडचं वॅक्स कसं करायचं. बॅक साईडला पावडर लावून घेऊया. तुम्ही बघू शकता हे असे व्यवस्थित. कसं आहे, उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे क्लायंटच्या बॉडीला जास्त स्वेटिंग होतं आणि मग जास्त असल्यामुळे स्वेटिंग झाल्यामुळे व्यवस्थित वॅक्स होत नाही. त्याच्यात आपण जर शुगर वॅक्स करत असेल तर AC ची गरज लागते. AC लावूनच वॅक्स करायची की जेणेकरून व्यवस्थित वॅक्स होईल. तुम्ही बघा किती व्यवस्थितरित्या आपण वॅक्स लावलं आणि ते व्यवस्थित अशा प्रकारे मागच्या साईडला जास्त पार्ट राहिलेला नसतो, छोटाच पॅच राहतो, त्यामुळे एवढा वेळ लागत नाही मागच्या साईडला. केसांची ग्रोथ वेगळी तुम्ही बघा. याची ग्रोथ त्या साईडला आहे, त्या पायाची ग्रोथ त्या साईडला होती. अशा प्रकारे आपले दोन्ही लेग झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. जर काही तुम्हाला माझ्या सर्व्हिसमध्ये किंवा मी जो व्हिडिओ टाकते त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल, शंका असेल तर तुम्ही मला DM केलं तरी चालेल, किंवा आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. हाच व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता की जेणेकरून याचं नॉलेज सगळ्यांना वाढू शकेल, सगळ्यांना मिळू शकेल, सगळे शिकू शकतील. आता वॅक्स झाल्यानंतर ना मी हे असं स्पंजनी व्यवस्थित क्लीन करून घेते. हे व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं जेणेकरून क्लायंटला चिट असं एकदम चिकटपणा लागला नाही पाहिजे. ते क्लीन केल्यानंतर ना आपण ॲस्ट्रेजन लावूया. क्लीन केले टॉवेलने ड्राय करून घ्यायचं व्यवस्थित आणि
ॲस्ट्रेजन आहे की जेणेकरून रेडनेस वगैरे थोडाफार कुठं आला असेल तर याने थंडावा मिळतो ॲस्ट्रेजन. आता याच्यावरती आपण मॉइश्चरायझर लावू की जेणेकरून जर ड्रायनेस आला असेल तर आपण मॉइश्चरायझर लावतो. हे मॉइश्चरायझर व्यवस्थितरित्या लावून घ्यायचे. तुम्ही बघू शकता दोन्हीही पायांची ग्रोथ किती होते आणि किती व्यवस्थितरित्या वॅक्सिंग झालेलं आहे, टॅनिंग रिमूव्ह झालेलं आहे, काही क्लायंटला रेडनेस नाही आहे. व्यवस्थित अशा प्रकारे आपलं वॅक्सिंग आजचं कंप्लीट झालेलं आहे. हँड आणि लेग दोन्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडलाच असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बघूयात आपण पुढचा व्हिडिओ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.